गुड मॉर्निंग, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे ना खूप दिवसापासून ठरवते की मला ना डेली लाँग व्हिडिओ टाकायचा यूट्यूबचा. पण माझ्याकडनं काय ते शूट घेणं आणि एडिट करणं, व्हॉईस ओव्हर देणं पॉसिबलच होत नव्हतं. पण फायनली मी आज ठरवलंच होतं की काही पण करून मला आडवे शूट घ्यायचे आणि आजपासून ना डेली ब्लॉगिंग चालू करायची यूट्यूबवरती. कारण मी ना शॉर्ट व्हिडिओज बनवत होते आत्तापर्यंत आणि मला माहिती नव्हतं की शॉर्ट व्हिडिओचा जो वॉच टाईम असतो ना तो मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळं त्याला लाँग व्हिडिओतच टाईमही धरतात. तर 3,500 सबस्क्रायबर झालेले आहेत माझे ऑलरेडी. पण माझा वॉच टाईमच कंप्लीट होत नाही का तर मी लाँग व्हिडिओज टाकत नव्हते. सो आता मी डेली म्हणजे आठवड्यातनं एकदा दोनदा तरी लाँग व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आज मला होती मेकअपची ऑर्डर. त्यामुळे पहिल्यांदा सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि पहिल्यांदा घरातल्यांसाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवला पोरींसाठी. कारण की मग मी ऑर्डरला गेले की माझं घरी यायचा तापच नसतो, म्हणजे मी किती वाजता येईल ह्याचा काय टाईम टेबल नसतो. त्यामुळं मग पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आणि मग नंतरून देवाची पूजा वगैरे केली. आणि आज त्याच्यामध्ये ना शुक्रवार होता, तर दर शुक्रवारी मी ना धनलक्ष्मी कुंचन सेवा करत असते. म्हणजे शुक्रवारी मंगळवारी जसं मला पॉसिबल होईल ना तसं मी करत असते. आणि त्या पूजेला खूप टाईम लागतो. त्यामुळं मग आंघोळ वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग पटकन माझं आवरून घेतलं आणि काही मला कपड्यांचे पण शूट करायचे होते. मेशोच्या ते पण सगळे करून घेतले होते. त्यानंतर मग पटकन माझं आवरलं आणि म्हटलं थोडंसं खाऊन जावं, कारण ऑर्डरवरती गेलं ना एकदा की त्यानंतर परत जेवायला भेटेल नाही भेटेल काही सांगता येत नाही. काही क्लायंट चांगले असतात की तुम्ही आधी खाऊन घ्या असं म्हणतात, काम नंतर केलं तरी चालेल. पण काही क्लायंट असे असतात ना की त्यांना फक्त त्यांच्या कामाशी घेणं नसतं, म्हणजे तुम्ही जेव्हा अगर नको त्यांना काही फरक नाही पडत. त्यामुळंच आपण आपली पेटपूजा करूनच केलेली बरी. म्हणून मी भेंडीची भाजी चपाती केली होती, तर मी स्वतः खाऊन घेतली. त्यानंतर मग बॅग वगैरे पॅक केली आणि ऑर्डरला जाण्यासाठी निघाले. तर पिल्लू माझ्या मागच लागली होती. दरवेळेस मी घरातनं बाहेर निघाली ना की ती माझ्या मागं लागते. आणि एकटी जाणार होते ऑर्डरला मी, म्हणजे शक्यतो सगळीकडे एकटी जाते मी. जर सायडरचे मेकअप वगैरे असतील ना मला तरच मी कोणाला तरी सोबत घेऊन जाते, नाही तर अदरवाईज मी एकटी जात असते ऑर्डरला. त्यानंतर मला फुलं घ्यायची होती आणि मी नेहमी ज्या माणसाकडनं फुलं घेते ना तर त्या माणसाचं दुकान बंद होतं. त्यामुळे आणि मी गाडीनं रस्त्याच्या त्या साईडला लावली होती. मग गाडी तिथंच लावली मी आणि ह्या साईडला चालत येऊन फुलं घेतली. जी पाहिजे होती ती भेटली नाही, फक्त जिप्सीच अवेलेबल होती, मग तीच घेतली मी. कारण मी ओरिजिनलच फ्लॉवर्स यूज करत असते हेअरस्टाईलसाठी. कारण की आर्टिफिशियल फ्लॉवर्स आपण जे म्हणजे यूज करतो ना तर ते क्लायंट आपल्याला रिटर्न पण देत नाही आणि आपलं पण ते परत. त्यामुळं ना मी प्रेफर करत असते की शक्यतो मी ओरिजिनलच फ्लॉवर्स यूज करते. त्यानंतर मी क्लायंटच्या घरी लोकेशनला पोहोचले होते, पण क्लायंटने मला फक्त करंट लोकेशन सेंड केलं होतं. म्हणजे फ्लॅट नंबर, बिल्डिंगचं नाव वगैरे काही सांगितलं नव्हतं. आणि लिटरली मी ना अर्धा तास तिथं बिल्डिंगच्या खाली थांबले होते. कंटिन्यू कॉल करत होते. मला असं वाटलं की फोन सायलेंट वगैरे असेल, पण क्लायंट चक्क झोपली होती आणि तिची आज एंगेजमेंट होती. म्हणजे माझा ती विश्वासच नव्हता बसत की तिची आज एंगेजमेंट आणि ती झोपली होती. अर्धा तासानं तिने मला कॉल केला घाबरून की सॉरी मला झोप लागली होती आणि फोन सायलेंट होता. त्यानंतर मग ऑलरेडी मला उशीर झाला होता, कारण त्यांचं 5:30चा काहीतरी एंगेजमेंट होतं. मी 3ला पोहोचले होते तिथं, पण 3:30 वाजले मला, म्हणजे ती झोपली होती. त्यामुळं मग मला मी खालीच थांबले होते बिल्डिंगच्या. त्यानंतर मग लोकेशनवरती घरी गेले, तिच्या सेटअप वगैरे लावून घेतला लगेचच, कारण एक सायडर मेकअप पण करायचा होता आणि एंगेजमेंटचा पण ब्राईडचा पण करायचा होता. जे दोघीजणी सख्या बहिणी आहेत त्यांचंच मेकअप करायचे होते मला. त्यानंतर मग पहिल्यांदा सेटअप वगैरे लावून घेतला मी आणि तिला सांगितलं त्याची बाकीची साडी वगैरे त्याची सगळी तयारी करून ठेव. कारण स्टार्टिंगला काय होतं, आपण गेलो ना लोकेशनवरती खूप हळूहळू काम करतात क्लायंट, म्हणजे नाही का, खूप हळूहळू. आणि मग नंतरून जसं टाईम जाईल ना तसं मग आमच्या मागं लागतात, उशीर झाला. त्यामुळं मी टाईमच्या आधीच पोहोचत असते. पण नेहमी माझ्यासोबत असंच होत असतं की मी टाईमच्या आधी पोहोचते, माझं क्लायंटच कधी वेळेवर येत नाही. आतापर्यंत हार्डली एखाद दुसरा वेळ असं झाला असेल की मी लोकेशनला लेट पोचली, नाही तर असं कधीच नाही होत माझ्याकडनं तरी. त्यानंतर मग ऑल सगळा सेटअप वगैरे लावून घेतला होता मी आणि क्लायंटची वाट बघत होते. क्लायंट तर येतच नव्हती, म्हणजे मी तिला फक्त साडी परकर ब्लाऊज वगैरे घालायला लावलं होता, त्याला पण तिने एवढा टाईम लावला ना माझ्याकडे यायला. त्यानंतर मग तिचं मेकअप वगैरे केलं, सगळं झालं आणि मग मी हॉलवरती आल्यानंतर मग मला तिच्या बहिणीला घेऊन यायचं होतं सोबत. मी तिला पण घेऊन आले होते हॉलवरती.
त्यानंतर मग तिचं एंगेजमेंटची पण तिथं तयारी चालू झाली नव्हती. म्हणजे आम्ही 6 वाजता हॉलवरती पोहोचलो होतो आणि 8 वाजले तरी पण त्यांची एंगेजमेंट चालू झाली नव्हती. आणि मला फक्त त्याचं कुंकूचं टचअप करायचं होतं ना, त्यासाठी मग मला तेवढा वेळ तिथे थांबावं लागलं. आणि तिचं बिफोरचा व्हिडिओ घेतला होता मी, पण आफ्टरचा व्हिडिओ घ्यायला काय मला टाईमच भेटला नव्हता. म्हणून हॉलवरती ती ज्यावेळेस आली ना, त्यावेळेस मी तिचा लुकचा व्हिडिओ घेतला. आणि कसं झालं मेकअप मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर मग सगळेजण तिला असं येऊन छान अशा कॉम्प्लिमेंट्स देत होता की छान दिसते, छान झाला आहे मेकअप. तेव्हा मला खूप भारी वाटत होतं की कुठंतरी आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला भेटते आपल्या डोळ्यासमोर. कारण आपण काय बोलायची गरजच नाही, आपलं काम सगळं सांगून जातं की आपण कसं काम करतो. त्यानंतर मग तिची सेकंड साडी वगैरे चेंज केली आणि एंगेजमेंट वगैरे झाली तिची. त्यानंतर मग टचअपसाठी आली होती ती, कारण ते कुंकू वगैरे लावतात ना, म्हणजे काय बोलतात त्याला, 1 रुपयाचं ते लावतात ना, तर ते खूप हार्ड असतं आणि ओलं कुंकू लावतात ना तर ते निघत नाही. त्यामुळं पूर्ण कपाळ आहे ना ते कवर करावं लागतं. आणि रूममध्ये गर्दी तुम्ही बघू शकता, एवढी जास्त गर्दी होती. तरी पण मी आज ठरवलं होतं की काही करून मला लॉंग व्हिडिओ म्हणजे आडवं शूट घ्यायचं आहे, म्हणजे घ्यायचं आहे यूट्यूबसाठी. त्याच्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी घेत होते. आणि हा होता तिचा फायनल लूक. कमेंटमध्ये मला नक्की सांगा मेकअप कसा झाला आहे तिचा. तिला तर पर्सनली खूप आवडलं होतं आणि मला पण आवडलं होतं आणि खूप छान दिसत होती ती. आणि एक स्टोरी सांगते तुम्हाला तिची, म्हणजे तिची मम्मी पप्पा दोघं पण नाही आहेत तिला. ती आजीकडे राहते, म्हणजे तर दोघीजणी पण. तिची स्टोरी ऐकून मला एवढं थोडंसं हर्ट झालं की म्हणजे तिचं एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तिचे मम्मी पप्पा तिच्यासोबत नव्हते. मला खूप वाईट वाटलं ते ऐकून. पण ती खूप हॅपी होती, म्हणजे आता तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करते त्यामुळं. त्यानंतर मग सगळं तिचं झालं. त्यानंतर मी पण घरी यायला निघाले, कारण घरी माझ्या मावशीची मुलगी येणार होती. सो मला पटकन घरी पोचायचं होतं. आणि एवढं जास्त ट्रॅफिक लागलं होतं ना मला नवले ब्रिजवरती की मला 9, 9:15 झाली घरी यायला. त्यानंतर मग घरी आले, पटकन स्वयंपाक केला आणि लगेच जेवण करून घेतलं. आणि माझ्याकडनं चुकून मीठ जास्त पडलं आणि तर मी बिलकुल मीठ खात नाही, म्हणजे खूपच कमी खाते. त्यानंतर मग जेवण काही व्यवस्थित केलं नाही त्याने, म्हणून मी पिझ्झा मागवलं. खरं तर पिझ्झा ह्यासाठी मागवला होता मी, कारण मला ना ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पाहिजे होते. म्हणजे मला एक व्हायरल रेसिपी ट्राय करायची, त्यासाठी. एवढी बावळट आहे मी की ते पण मागू शकले असते, पण मी हे मागवलं होतं. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.